नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पूनम तुमचं खूप सारं स्वागत करतो. तब्येत थोडी बिघडली समजून घ्या. वातावरण चेंज होतंय ना त्यामुळे जरासं बिघडल्यासारखं झालंय. तर ना म्हणजे आता खूप म्हणजे आता माझा प्रेग्नन्सीचा 6वा महिना आहे. हे 5 महिने मला काहीच नव्हतं वाटलं. पण आता जसे दिवस पुढे चाललेत ना मग त्याचं टेन्शन यायला लागलंय, की काय होईल? कारण हे जे आजूबाजूचे तुमच्या लोकं असतात, तुमचे पाहुणे, नातेवाईक, घरचे सगळे तुम्हाला इतकं प्रेशराईज करतात ना, की बस म्हणजे काहीच म्हणजे सुचायचंच बंद झालंय मला तर. असंच काहीसं व्हायला लागलंय कारण की म्हणजे तुम्ही पण समजू शकताय, की मला नेमकं बोलायचं काय आहे. तर म्हणजे काय झालंय, की जेव्हा आपल्याला म्हणजे फर्स्ट प्रेग्नन्सी म्हणजे फर्स्ट चाइल्ड आपलं जर मुलगी असेल, तर लोकं तुम्हाला सेकंड प्रेग्नन्सीमध्ये इतकं प्रेशराईज करतात, की म्हणजे मलाच कळेना झालंय काय म्हणजे असं की हां, आता पहिली मुलगी आहे तर दुसरा मुलगाच हवा. जे जे ते लोक ज्याला त्याला म्हणजे समजलं ना की आता हा म्हणजे प्रेग्नंट आहेत. हां, नाही आता ह्यावेळी मुलगाच व्हायला पाहिजे, मुलगाच होऊ दे. प्रत्येकाच्या तोंडात हेच आहे, प्रत्येकाच्या तोंडात. त्यामुळं पहिले 5 महिने मला एवढं काही नव्हतं वाटलं. पण आता जसं पोट दिसायला लागले ना, तसं लोकं एक म्हणतात अंदाज बांधायला लागलेत, की हां, नाही मुलगी होईल, नाही मुलगा होईल असं. मग इतकं म्हणजे असं टेन्शन यायला लागलं, की नेमकं काय होईल काय? आणि मला जेव्हा म्हणजे माझ्या नवऱ्याचं आणि माझं दोघांचंही पहिलं जेव्हा म्हणजे प्रेग्नन्सी ठेवायच्या आधी सुद्धा आणि राहिल्यानंतर सुद्धा आमच्या दोघांचं एकच मत होतं, की अ, काहीही होऊ दे, ते बाळ आपलं असेल. फक्त आमचं एकच होतं, की अनया एकटी आहे. तिला एक म्हणजे म्हणतात ना भावंड भावंड म्हणजे असं काही नाही, की भाऊच पाहिजेल आहे. काही होऊ दे, तिला एक सोबत हवी होती आम्हाला म्हणजे की मुलगा हो, मुलगी हो, पण काही होऊ दे, ती एकटी नाही राहिली पाहिजे आमच्या माघारी. फक्त आमचं हेच होतं. त्यामुळे मग आम्ही सेकंड प्रेग्नन्सीचा विचार केला होता. आणि पण आता ना सगळे राहिल्यापासून तर सगळ्यांचं चाललंच आहे. नाही राहायच्या आधी सुद्धा अजून कसं नाही राहिलं आणि एक मुलगा तर व्हायला पाहिजे, एक मुलगा तर व्हायला पाहिजे. असं म्हणजे काही गोष्टी आपल्या हातात नसतात. हे हे लोकांना का नाही कळत काय माहिती. आणि असं थोडी आहे, की बाबा म्हणजे आता भाऊ हाय, म्हणजे भाऊच पाहिजे. त्या बहिणीला भावाशिवाय काहीच नाहीये. असं थोडी आहे. बहीण पण बहिणीला सांभाळू शकते. असं नाही, की बाबा बहीण बहिणीला तोडून देईल. आता आपण असा हा विचार करतो, जसं हां, ती तिच्या संसारात, ही हिच्या संसारात. अरे पण भावाचा पण संसार असतो. तोही त्याच्या संसारात गुंग होतो. बहीण त्याच्या संसारात गुंग होते. पण आडीनडीला कितीही असलं तर रक्ताचं ते रक्ताचंच असतं असं म्हणतात ना. मग उद्या समजा काहीही होऊ दे, जरी मुलगी झाली तरी असं थोडी आहे, की ह्या दोघी बहिणी किंवा ते बहीण-भाऊ एकमेकाला बघणार नाहीत. असं थोडी कुठे लिहिलंय, की मुलगा हवाच, मुलग्याशिवाय म्हणजे फॅमिली कंप्लीटच होत नाही. म्हणजे असं मग आपल्या प्रत्येकाला वाटतं, की बाबा हां, मुलगा-मुलगी हवे. पण काही गोष्टी नसतात आपल्या हातात. आता जे आहे ते म्हणतात ना, जे आपल्या नशिबात आहे तेच होणार. आपण ते बदलू थोडी शकतो. आणि आता ना सगळे इतके म्हणजे हां, काय होतं? काय होतं? काय होतं? काय होतं? मला हे 5 महिने अजिबात काही वाटलं नव्हतं, की काय म्हणजे माझं फक्त इतकंच आहे, की काहीही होऊ दे, फक्त नॉर्मल डिलिव्हरी होऊ दे. आणि म्हणजे नॉर्मल पण कशी असं गेलं ना, असं बाहेर मी यायला पाहिजे डिलिव्हरी वॉर्डमधून म्हणजे लेबर रूममधून असं माझं मत आहे, की आणायचा टाईम खूप त्रास झाला होता मला. म्हणजे तुम्हाला मी माझी जर्नी सांगितलीच होती. जास्त वेळ झाला होता. त्यामुळे ह्यावेळी असं वाटतं ना, की
लगेच पटकन पेन होऊन, पटकन डिलिव्हरी होऊन, बाळ व्यवस्थित, मी व्यवस्थित असं व्हावं, असं माझं मत आहे. पण लोकं नाही, मुलगाच व्हायला पाहिजे, मुलगाच व्हायला पाहिजे. कोण म्हणजे पोट बघून म्हणतं हां, मुलगी होईल, कोण म्हणतं मुलगा होईल. मग आता मला पण भीती वाटायली. म्हटलं काय होतं काय माहिती, सगळे असे करत. म्हणजे असंच माझ्या परवा मनात आलं. मी नवऱ्याला म्हटलं आणि आता असं सगळे म्हणतायत, काय होईल आपल्याला? हा म्हटला, "काय पण होऊ दे, आपलं बाळ हे आपलं असणार आहे. आपणच त्याला सांभाळणार आहे. लोकं काय सांभाळायला येणार नाही. भलेही तो मुलगा होऊ दे, भलेही ती मुलगी होऊ दे, लोकं काय सांभाळायला येणारच नाही. आपलं आपल्याला सांभाळायचंय." त्यामुळे मग असं वाटतं ना, लोकं काही पण बोलू देत. नवरा तरी म्हणजे समजूतदार आहे, की मुलगा-मुलगी भेद नाही करत आहे. त्यामुळे थोडं बरं वाटलं. पण जसं ना बाहेर गेलं ना, झालं चालू. हां, कुणाला म्हणजे आता जरा कळतं ना पोटावरून तर म्हणतात, "हां, आता राहिलंय काय? मग हां, मुलगाच होऊ दे." असं तसं. बापरे! म्हणजे आता मला ना जसे दिवस जवळ येतील ना, आता झालं आता 6वा माझा संपतच आल्यासारखा आहे. 7वा लागेल आता. त्यामुळे ना इतकं टेन्शन यायला लागलंय, की काय होतं असं म्हणजे एवढं टेन्शन ना ते म्हणजे एक्झाममध्ये शाळेत असताना कॉलेजमध्ये पण घेतलं नाही. पास होईल का नापास? पण आता इतकं टेन्शन यायला लागले ना, की लोकं इतकं म्हणजे प्रेशराईज करायला लागलेत असं तसं मुलगाच व्हावा, मुलगाच हवा असं तसं. आता काय कुणाला सांगू आणि माझे सिम्प्टम्स विचारतायत, ह्याच्यावरून अंदाज बांधतायत, की तुला उलट्या झाल्या का? तुला काय त्रास झाला? फर्स्ट टाईम कसा त्रास होता? आता कसा आहे? पण मला असं वाटतं ना, की जरी फर्स्ट प्रेग्नन्सी आणि सेकंड प्रेग्नन्सीमध्ये सिम्प्टम्स चेंज होते, तरी पण असं म्हणजे प्रत्येक बाळाचं वेगळंच असतं ना, असं मला वाटतं. मग आता काय माहिती देवाला. प्रेग्नन्सी सिम्प्टम्स तर चेंज होते. आज ना म्हणजे मला एक Instaवर फ्रेंड आहे. त्यांनी ना ते चायनीज कॅलेंडर कसलं पाठवलं होतं. त्याच्यावरून प्रेडिक्ट करायचं, की मुलगा की मुलगी. अरे बापरे! म्हणजे काय लोकं असे ना, काय करायचं आता कोण ते सांगतं आणि Instaवर ना म्हणजे आता मला तर इतकं टेन्शन यायला लागलं ना, मग मला सगळे विचारतात, की पहिल्याचे रिपोर्ट चेक कर, आताचे रिपोर्ट चेक कर. बाळ आणि मुलगा-मुलगी हे प्रेडिक्शन कसं करतात, पहिल्या जुन्या पद्धती म्हणजे बाळाचा हार्ट रेट बघ, म्हणजे 140 पेक्षा कमी असेल तर मुलगा, जास्त असेल तर मुलगी. असं थोडी असतं. कारण बाळाचा हार्ट रेट चेंज होत राहतो. म्हणजे ज्या आपण मंथमध्ये अल्ट्रासाउंड करतो ते तेव्हा चेंज होत राहतो. ही तर एक नॉर्मल गोष्ट आहे. मग बाळाचा हार्ट रेट म्हणा किंवा बाळाचा प्लेझेंटा म्हणा, एंटेरियर या पोस्टेरियर ह्याच्यावरून अंदाज बांधतात. परत आणि हे एक मला विचारतात सगळेजण आणि उलट्यांचं म्हणजे असं म्हणतात, की मुलगीच्या वेळेला उलट्या भरपूर होतात, मुलग्याला नाही होत. म्हणजे मॉर्निंग सिकनेस नाही होत मुलांना आणि मुलगीच्या वेळेला म्हणजे चेहरा डल होतो. मुलगी अ, म्हणजे आईचं सौंदर्य हिरावून घेते, असं काही तर म्हणतात. पण नाही, माझं सगळं उलटच होतं. आणायच्या टाईमीला माझा चेहरा खूप म्हणजे असा ग्लो झाला होता. म्हणजे केस छान झाले होते एकदम आणि उलट्या वगैरे काही नव्हत्या. मस्त मी होते. ह्यावेळी असं उलटंच झालंय सगळं. पण असं काही नसतं मला तर असं वाटतं. कारण की म्हणजे असं ना सगळे असे म्हणायला लागले ना, मग थोडं मी सर्च केलं. तर ना सगळे तेच रील्स यायला लागले असं तसं प्रत्येकाचं वेगळंच हां. मग त्यांच्या कमेंटमध्ये जाऊन वाचल्यानंतर मग समजलं की म्हणजे एक-एक म्हणतात ना, की मला हे सिम्प्टम्स होते, मुलगा झाला. तेव्हा त्यांच्या कमेंटमध्ये गेल्यावर समजलं की म्हणजे काही लेडीजना तेच मुलाचे सिम्प्टम्स खरं मुलगी झाली. कुणाला मुलगीचे सिम्प्टम्स मुलगा झाला. असं. मग काही जण पोटावरून अंदाज बांधतात, पोट सरळ पाहिजे, कुणाचं पोट असं गोल. पण कसं असतं, म्हणजे मला तरी वाटतं ना, जशी आपली बॉडी ना, तसं ते पोट बनतात. समज जर तुम्ही बारीक असाल, तर ते पोट फुलणारच नाही ना. ते स्ट्रेटच राहील, असं.
मग आता बघू असं हे लोकं ना इतकं प्रेशराईज करायला लागलेत ना, त्यामुळे मला आता बाहेर जायचं म्हणजे टेन्शन आणि त्यामुळे मी कुणाचा फोन उचलत नाही, काही नाही. काही पोस्ट टाकाव्या तरी टेन्शन येतं. आता मी परवाच एक फोटो टाकला होता Instaवर अ, म्हणजे असाच बेबी बंपचा. तर लगेच कमेंट आल्या. एक म्हणते मुलगी होते, एक म्हणते मुलगा होतो, एक म्हणते मुलगी, एक मुलगा असं. पण असं कोणीच नाही म्हणत, की बाबा तुझं बाळ आणि तू मस्त राहा, सुखरूप राहा. तुझी म्हणजे डिलिव्हरी छान हो, तुझं बाळ चांगलं असो, तू व्यवस्थित हो. असं असं कोणीही बोलत नाही. फक्त हा मुलगा होऊ दे, मुलगा होऊ दे, मुलगा होऊ दे, मुलगा होऊ दे, मुलगा. ऐकून आता हेच झालंय. मला फक्त इतकंच आहे माझ्या नवऱ्याचं आणि माझं, की बस काही होऊ दे, बाळ छान असू दे, बाळाला काही त्रास नको, आम्हालाही काही त्रास नको. हा म्हणते, की तू फक्त व्यवस्थित राहा. फक्त इतकंच आहे. आणि मला ना जास्त अनयाशी अटॅचमेंट आहे, की म्हणजे असं वाटतं ना, की डिलिव्हरीमध्ये काहीही होऊ शकतं. मग असं मनात काही पण वाईट विचार येतात, की हां, मला काय झालं तर हा नाही आला कोण? असं म्हणजे फालतू विचार येतात ना, काहीच नाही. असं कधी-कधी रील्समध्ये येतं ना, की बाबा डिलिव्हरीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला, कोणाचं काही, कोणाचं काही. ते बघून ना जास्त टेन्शन येतं. मग त्यामुळे मी म्हटलं ह्यावेळेला, की बस काही हो आणि कसं आता एकतर इथे आहे फर्स्ट टाईम कसं कोणी नव्हतं तरी आम्ही दोघं होतो त्यामुळे टेन्शन नव्हतं. ह्यावेळी कसं अनया लहान आहेत आणि समजा रात्रीचं पेन वगैरे झाला, तर तिला कुणाजवळ ठेवायचं? तिला घेऊन पळायला लागेल. एकतर हॉस्पिटल इतकं लांब. म्हणजे खूप साऱ्या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे थोडंसं टेन्शन येतं. पण लोकांना त्याचं काही नाही पडलेलं, की म्हणजे आता मी एकटी हॉस्पिटलला जाते आणि कसं मॅनेज करते, काय करते, हे कोणाला काही नाही पडलेलं. फक्त हां, मुलगा होऊ दे, मुलगा होऊ दे, मुलगा होऊ दे. इतकं सगळ्यांचं चाललं. त्यामुळे जरासं थोडं आता काय माहिती कालपासून ना इतकं टेन्शन यायला लागलंय ना, की काय होतं, काय होतं? सगळे ना इतकं बोलून बेजार करून टाकले ना मला. देव जाणे आता काय होईल? फक्त एक माझं तर मी आता मग डोक्यातनं विचारच काढला. म्हटलं जे होईल ते बस माझं असेल. सांभाळायला तर कोणच येणार नाही. मुलगा झाला तर आम्हीच सांभाळू, मुलगी झाली तरी आम्हीच सांभाळू. हे काय आज बोलतील, उद्या बोलतील आणि असं वाटतं ना, की ज्यांना मुली आहेत ती काही जगत नाहीत का? असं थोडी आहे, की बाबा मुलगा असेल तरच म्हणजे सगळं आहे. मी भरपूर लोकांना बघितलं, की ज्यांना मुली आहेत ते मस्त जगतात. मी तर माझ्या नवऱ्याला म्हणलं माझा नवरा पण म्हणतो काय, पण ते जरी पुन्हा मुलगी झाली तरी आपण ना मस्त दोघींना सेटल करून त्या त्यांच्या पायावर उभ्या राहू द्यात. मग त्यांचं फ्युचर त्यांच्या संग. मग आपण दोघं मस्त आपलं रिटायरमेंटची लाईफ जगायची. असं आमचं मत आहे. मग भलेही काही हो, मुलगा झाला तरी सांभाळूच, मुलगी झाली तरी सांभाळूच. तर असं काहीसं हे म्हणजे लोकं हे आणि प्रत्येक असं नाही की प्रत्येक म्हणजे माझ्यासोबतच हे व्हायला लागलंय. ज्या ज्या लेडीज आता सेकंड टाईम प्रेग्नंट आहेत, पहिली मुलगी आहे, त्यांना थोडं टेन्शन असतंच की बाबा काय होईल आणि आता जसं माझा नवरा समजूतदार आहे, घरच्यांचं पण म्हणजे इतकं नाही आहे प्रेशर. तरी म्हणजे एकेकांच्या घरी खूप असतं ना, की बाबा नाही मुलगा व्हायलाच पाहिजे. कोणी जेंडर टेस्ट करतं, काही गोष्टी करतात. तर त्यामुळे असं वाटतं ना, की म्हणजे त्या बाबतीत मी तर लकी आहे, की एवढं मला हे नाहीये घरच्यांचं किंवा माझ्या नवऱ्याचं. मेन नवऱ्याचं आहे माझ्या. मेन नवऱ्याचं काही टेन्शन नाही मला. कारण नवरा जेव्हा खंबीर असतो ना मागे, तेव्हा घरचे असो ना कोणी असो, कोणी का कुणाच्याही बोलण्याचा काही फरक पडत नसतो. तसं आहे. त्यामुळे एवढं नाहीये टेन्शन. पण असतं एक-एक लेडीजना किती त्रास असतो. 2-2 मुली काढा, मग 3-3, 4-4 डिलिव्हरी. मुलग्यासाठी किती काय. मी भरपूर गोष्टी अशा समोर बघितल्यात उदाहरण, की मुलीसाठी किती काय-काय गोष्टी करतात. म्हणजे आता त्या आपण इतकं डीप नाही बोलू शकत. पण असं. तर असं काहीसं माझं आता चालू आहे, की काय लोकं बोलतायत त्यामुळे. आणि असं तुमच्या बाबतीत सुद्धा होत असेल, ज्यांना मुली आहेत फर्स्ट.
लोक इतकं तुम्हाला प्रेशराईज करून म्हणजे डिप्रेशन आल्यासारखं होतंय. मला 2 दिवस तेच टेन्शन आलं. म्हटलं काय होतंय मग? आज मी ह्याच्याशी बोललोच. हा म्हटला जाऊ दे, जे होईल ते होईल. जे म्हणतात ना, जे आपल्यासाठी जे चांगलं आहे ना, तेच होईल. माझा नवरा फक्त इतकंच म्हणला. मग माझं पण तेच आहे. मग थोडंसं रिलॅक्स वाटलं, की जे होईल ते आमच्या चांगल्यासाठी असेल. त्यामुळेच आम्हाला ते देव देईल. इतकंच आता देवावर सोडून द्यायचं. तर असं काहीसं हे चाललंय माझ्यासोबत. तर तुमच्यासोबत पण असंच चाललंय का? नक्की मला कमेंट करा. जर तुम्ही असं म्हणजे तुम्ही पण ह्या सिच्युएशनमधून जात असाल, तर नक्की कमेंट करा तुमचा काही एक्सपिरियन्स तुम्हाला काय वाटतं? तर चला बघूयात काय होतं आता. झाले आणि 3 महिने राहिले. 3-3.5 महिने पकडा. बघू. बस सगळं व्यवस्थित व्हावं अशी देवाची इच्छा. माझंच काय ज्यांच्यासोबत म्हणजे ज्याही प्रेग्नंट आहेत त्यांचं सगळ्यांचं व्यवस्थित व्हावं. ज्यांना बाळाचं सुख नाहीये त्यांना बाळाचं सुख मिळावं. बस देवाकडे इतकीच प्रार्थना करूयात. तर असं काहीसा होता हा माझा आजचा दिवस. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. मी आज थोडंसं मनातलं शेअर केलं. तर बघू आता. चला बाय.